हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहतं माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पाहू शकते इथे मी 2 कारली घेतलेली आहेत आणि ही कारली मस्त आहेत अशी फ्रेश बघा। ती कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने, कारण माती वगैरे असते शिरांमध्ये, स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। आणि मी अशा पद्धतीने ह्याची वरचे थोडे थोडे असे काटे हे काढून घेतलेत कारल्याचे। तर आपल्याला हे कारले काय करायचं आहे, मागचं पुढचं हे टोक आपल्याला कापून घ्यायचं आहे बघा। खूप सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आहे मैत्रिणींनो, टिफिनसाठी अगदी झटपट होणारी आहे। नक्की करून पहा आणि टेस्टी पण तेवढीच होणार आहे। तर पाहू शकता ज्या असं निबार बिया असतील ना त्या कडक, त्या काढून टाकायच्यात आपल्याला। आणि कवळ्या जर बिया असल्या तर तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने मी ह्या निबार बिया काढून घेणार आहे बघा। आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणीला नातेवाईकांना शेअर करा आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे मैत्रिणींनो। व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा। तर असं ह्या 2 कारल्यांपासून आपल्याला इतकी छान रेसिपी बनवायची ना, तर पाहू शकता इथे मी आता सर्व बिया ह्या काढून घेतलेल्या आहेत। आणि आपल्या अशा पद्धतीने आपल्याला हे कारलं बघा एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं, एकदम छोटं छोटं, म्हणजे शिजायला झटपट शिजतं, बिलकुल पण टाईम लागत नाही। आणि ह्या कारल्यामध्ये मी एक वस्तू टाकणार आहे, तुम्ही नसन टाकली पण मी टाकणार आहे, त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कारलं चिरून घ्यायचे। खूप झटपट रेसिपी आणि सोपी पद्धत आहे एकदम, बिलकुल पण टाईम लागत नाही। संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ छोटासा आहे, मध्ये स्किप जरा पण करू नका, म्हणजे तुम्हाला कसं स्टेप बाय स्टेप सगळं काही समजेल मी कोणत्या पद्धतीने करते ते। तर कारलं बघा आता हे पण मी असंच कापून घेणार आहे। ते छान आपलं कारलं बारीक तुकडे करून असे झालेले आहेत हे। ते एका बाउलमध्ये मी हे कारलं भरून घेणार आहे। आणि काय करायचं आता आपल्याला हे हळद टाकून घ्यायची बघा अर्धा चमचा, त्यानंतर मीठ टाकायचे, अर्धा चमचा मीठ टाकून घेतले। आणि हे कारलं आपल्याला हळद मीठ छान असं चोळून घ्यायचे आणि एक 5 मिनिटं आपल्याला हे कारलं असंच ठेवायचे, कारण ह्याचा कडवटपणा जरा कमी होतो। मिठाला कसं पाणी सुटतं आणि चांगलं असं चोळून घेतलं की कडवटपणा कमी होतो। त्यामुळे आता हे साईडला ठेवलं। इथे 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेत बघा, 1 टमाटा घेतला आहे, अद्रकचा 1 तुकडा घेतलेला आहे आणि स्वच्छ कोथिंबीर ही धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर धुवूनच घ्या, माती वगैरे असती, एवढंच साहित्य घेतलेलं आहे मी। आणि त्यानंतर आपल्याला हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। खूप छान रेसिपी मैत्रिणींनो, 2 कारल्यापासून ही 2 जणांना टिफिनसाठी भरपूर अशी भाजी होती ही। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा ह्यो चिरून घेणार आहे। आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून पहा मैत्रिणींनो, खूप छान होती कारल्याची भाजी। तर सर्व कांदा आपला चिरून झालेला आहे, टमाटा पण मी चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। इथे अद्रकचा तुकडा घेतला आहे, तो अद्रकचा तुकडा आपल्याला छोट्या किसणीने किसून घ्यायचा आहे। तुम्ही वाटून पण घालू शकता, पण मी इथे किसून टाकणार आहे, पाहू शकता। अद्रकने कसं जरा भाजीला टेस्ट खूप छान येते आणि पोटाला पण चांगलं असतं शरीराला अद्रक, त्याच्यामुळे अद्रक भाज्यांना तुम्ही टाकीत जावा। लसूण पण घेतला आहे, लसूण भरपूर सारा बारीक एकदम चिरून घेतला आहे, लसणाची पेस्ट तुम्ही टाकू शकता। इथे 1 बटाटा घेतला आहे बघा, मी तुम्हाला बोलले ना त्याच्यामध्ये एक वस्तू काहीतरी टाकणार आहे, कारल्याच्या भाजीमध्ये मी 1 बटाटा टाकणार आहे। खूप छान भाजी होती मैत्रिणींनो ही, तुम्ही एकदा टाकून बघा, मस्त लागते एकदम टेस्टी। कधी अशी केली पण नसन तुम्ही बटाटा टाकून, पण मी आज तुम्हाला बटाटा टाकून भाजी बनवून दाखवणार आहे। पाहू शकता छोट्या छोट्या फोडी करायच्यात आपल्याला, मोठ्या करायच्या नाही बिलकुल पण। तर आपला बटाटा पण चिरून झालेला आहे बघा। जशा आपण कारल्याच्या फोडी कापून घेतल्यात ना, त्याच पद्धतीने बटाट्याच्या पण फोडी कापून घ्यायच्यात। आता हे साईडला ठेवायचे आपण। आणि जे कारल्याला आपण हळद मीठ लावून घेतलेलं ना, ते कारलं आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं चोळून चोळून मस्त धुवून काढायचं, म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो। पाहू शकता अशा पद्धतीने पहिली चांगलं चोळून घ्यायचं, नंतर पाणी टाकायचं आणि 2-3 पाण्याने हे कारलं स्वच्छ धुवून घ्यायचे।
खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, झटपट होणारी आहे टिफिनसाठी. तर पाहू शकता मी बटाटा पण त्याच्यामध्ये टाकून हे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. तर आता हे साईडला ठेवून आपण गॅस वाढवायचे. इथे गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा. कढई गरम झाल्याच्या नंतर मी इथे तेल टाकून घेणार आहे, 1-1.5 पळी. तेल थोडंसं जास्त टाका भाजीला, ह्या तेल जरा जास्तच लागतं. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. पाहू शकता इथे 1 चमचा जिरं टाकले. जिरं छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेलावरच. लसूण परतून घ्यायचं आहे मस्त. त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे मी चिरून घेतलेले ते टाकून दिलेत. कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही व्यवस्थित सांगते. त्यानंतर बघा थोडा कांदा परतला की आपल्याला 1 टमाटा मी कापून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आणि अद्रक किसून घेतलेलं ते पण टाकून द्यायचे आणि कांदा, टमाटा, अद्रक हे छान तेलावर परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. मऊ होस्तवर छान परतून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची तेलावर कोथिंबीर टाकली ना, कसं मैत्रिणींनो तेलामध्ये कसं आरक उतरतो त्या कोथिंबीरीचा आणि भाजीला एक छान टेस्ट येते. त्यामुळे कोथिंबीर टाकायची तेलावर. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं, 1 चमचा मी छोटा हळद टाकून घेणार आहे ह्याच्यात. त्यानंतर बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकली. एक चमचा किचन किंग मसाला टाकलाय, 1 ते 1.5 चमचा. 2 चमचे मी इथे कांदा मसाला टाकणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे. 1 चमचा धना पावडर टाकली बघा, छान परतून घ्यायचे तेलावर. पाहू शकता छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, जे कारले आणि बटाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला लगेच. छोटे छोटे फोडी केले ना लवकर भाजी शिजल्या जाते आणि झटपट होती, बिलकुल पण टाइम लागत नाही. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर काय करायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा लगेच. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचे. मी इथे अर्धा ग्लास फक्त पाणी टाकणार आहे, जास्त काही टाकणार नाही. शिजायपुरतंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. बटाटा आणि कारलं आपल्याला सुकी भाजी करायची मैत्रिणींनो ही. आणि 1-5 मिनटं मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची, झाकण ठेवून घ्यायचे. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आणि भाजी वर खाली छान करायची. पाहू शकता तरी पण मस्त सुटली आणि भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे. थोडंसं गूळ टाकायचं आहे आपल्याला, अर्धा चमचा. आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा. आणि 1-2 मिनटं परत झाकण ठेवून घ्यायचे. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची, छान मिक्स करून घ्यायची परत. पाहू शकता अशा पद्धतीने. वाटण बिलकुल पण आपल्याला टाकायचं नाही ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो. मी बिन वाटण करताच ही भाजी बनवलेली आहे, खूप टेस्टी होती. तर आता आपण काय करायचं, शेंगदाण्याचा कूट 1 चमचा मी टाकलेला आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची भरपूर सारी. छान मिक्स करून घ्यायचं एकदा परत. भाजी झाल्याच्या नंतरच कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होती, टेस्टी होती ही. आणि 1 मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला, का तर शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकलेली. 1 मिनटाच्या नंतर झाकण खोलायचे आपल्याला आणि भाजी सर्व छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. पाहू शकता इथे बटाटा पण मस्त आपला शिजलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही कारल्याची आणि बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि अशा पद्धतीने एकदा रेसिपी तुम्ही करून पहा. लाईक करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.